तुम्ही कुठे भाई? आम्ही नाशिकचे. नाशिक. वाह देवा रे देवा. प्याज कांदा वाले. हॅलो गुड मॉर्निंग. तुमची पुन्हा एकदा माझी सया यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आमचं श्रीनगरमधला शेवटचा तर आता दिवस आहे. तर आता आम्ही म्हणजे श्रीनगर लोकल फिरणार आहे आणि आता आम्ही चेकआउट करतोय या हॉटेलमधनं आणि आता आम्ही जाणार आहे हाऊस बोटवरती. तर आज तिथे आज राहणार आहे हाऊस बोटवरती. तिथे आज आमचा स्टे आहे. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघू घरी. आणि आज चला तर सगळ्यांना बाय बाय. तर इथल्या रूममध्ये आम्ही 3 दिवस राहिलो होतो. छान होतं, मस्त होतं हे हॉटेल, पण जेवण वगैरे सगळं काही छान होतं. तर आता आमचा चेकआउटचा पण वेळ झालेला आहे. आता मी निघणार आहे श्रीनगर लोकल फिरण्यासाठी. तर जे जे काही आहे ठिकाणी ते आम्हाला सगळं काही दाखवणार आहे ते. आणि त्यानंतर आम्ही 3 वाजता आम्ही जाणार आहे हाऊस बोटवरती. तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि सगळे व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आजचा लुक नंतर दाखवेल. आता थंडी हा का झाला असं स्नोफॉल तिकडे मग आला असेल पाऊस असं वाटतंय मग रात्री, म्हणून थंडी वाटली बघा. थंडी वाढली ना मग ते का आबट सारं. तुमच्या आज पाऊस पडला हा ना. हे बघा बाहेरचं वातावरण खूप थंडी आहे, खूप जास्त थंडी आहे. घ्या लावून. तर खूप छान मस्त व्ह्यू असतं आणि इकडचे घर पण ना खूप भारी असतात सगळे काही. तर चला आता आम्ही नाश्ता करतो. वेळ पण झाले 9:30 वाजले. आज थोडंसं उशिरा, कारण आम्हाला म्हणजे चेकआउट करायचंय ना. बॅगा वगैरे सगळे काही पॅकिंग वगैरे करून घेतले आता. तर चला बॅगा पॅकिंग झालेल्या आहे. माझं पण आवरलंय आणि स्वेटर वगैरे घातलंय कारण थंडी वाजते म्हणून. आवरलं का? चला निघा. कार्ड तुमच्याकडे? कार्ड घेतलं का? कार्ड नाही तर लॉक होईल. रोशनी चल आवरलं. चला चला आवरलं. चेकआउट करून घेऊ आपण. काय हो परत आम्ही सगळेजण ब्रेकफास्ट करतो. त्याला आम्ही सगळ्यांनी खरेदी केली आहे. स्वेटर शॉल वगैरे सगळ्यांसाठी घेतलेली आहे. तर आज आम्हाला श्रीनगरमधले लोकल सगळे काही आम्हाला ते स्पॉट दाखवणार होते. तर हा बघा, तर हाऊस बोट, तर दल लेक, तर इथे यायचं होतं पण 3च्या नंतर येणार होतो आम्ही. तर पहिले आम्ही सगळे काही ना आपले श्रीनगरमधले सगळे काही तर शंकराचार्य टेम्पल, गार्डन, तुलिप गार्डन वगैरे आम्ही सगळं काही बघणार होतं.
तर आता सकाळी आम्ही नाश्ता वगैरे झाला आणि निघालो. तर हे बघा किती छान आहे ना हे हाऊसबोट, आणि मध्ये तर खूप मस्त आहे. तो व्हिडिओ तुम्हाला नंतर येईल, कारण आता ही व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर नेक्स्ट पार्ट लगेच दुपारी येईल, तर नक्की दुपारचा ही व्हिडिओ बघा. आणि त्यानंतर आम्ही इंदोरला खाऊ गल्लीमध्ये पण गेलेले, तर तेही व्हिडिओ तुम्हाला बघायचे. अजून भरपूर काय आपले व्हिडिओ आहे ना. तर आज तुम्हाला काश्मीरचे सगळे काही व्हिडिओ तुमच्यासोबत आज शेअर करेन. आणि उद्या तर बऱ्याच काही नाकलीचे पापड विचारतात, साड्या विचारतात, तर तुम्हाला साड्यांचा शॉर्ट वगैरे पण येईल. आणि हे बघा चला आम्ही चाललोय शंकराचार्य टेम्पलकडे. लेकिन खाली उसको कल का टाइमिंग देके रखना है. कुठे चाललोय आपण आज? उसको बोलना शंकराचार्य मंदिरामध्ये. उसको बोलना क्या हाउस बोट से हमें 6:15 बजे निकलना ही निकलना है. आता वरती आम्हाला 6:15 बजे निकलना ही पड़ेगा. हाँ जी 6:30 बजे आप रोड पे मुझे मिलोगे. थंडी पण आज खूप जास्त आहे, कारण पाऊस आज ही बोलना पड़ेगा सर जी, एक बार नहीं. आणि बऱ्याच काही खर्च विचारतात, काश्मीरच्या ट्रिपला किती खर्च आला आहे. तर आज ना मी तुम्हाला काश्मीरचे सगळे, आता आज आमचा म्हणजे लास्ट डे होता हाऊसबोटमध्ये, आणि आज सगळे काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले. तर आता तुम्हाला किती खर्च आला, कुठे काही म्हणजे बार्गेनिंग वगैरे, काश्मीरला जाताना काही काळजी घ्यायची, कसे सगळं तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे, तोही तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आता आम्ही शंकराचार्य टेम्पलकडे आता पोहोचलो, म्हणजे 5 मिनिटात पोहोचूच आता. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. चला आता आम्हाला इथे ना ड्रायव्हरने उतरून दिलंय, आता मंदिरामध्ये जाऊ. तर त्यांनी सांगितलं 250 पायऱ्या आहे असं. तर चला, आणि वरती आल्यानंतर थोडीशी थंडी अजून वाढली आहे. चला चप्पल बुट काढून जायचं. मंदिर दिसतं पाहिजे ना, दिसलं का? ते जायचं आपलं. चल थोडंच राहिलं आता. काय साड भाऊ काहीच ना सांगा. थकले काय? हा कसं वाटलं आहे ना? हा थंडीश आहे. थकले काय तुम्ही? हो नाही ना. चला. तर शंकराचार्य टेम्पलकडे तर वरती आम्ही ना कारने आलो, आणि इकडे 250 पायऱ्या सांगत होते की 250 पायऱ्या असेल. तर म्हणजे दम पण लागायचा, आणि थंडी पण खूप होती, कारण पाऊस झालेला होता. तर पावसामुळे थंडी अजूनच जास्त वाढलेली होती, आणि वरती चढताना थोडासा दमही लागायचा. तर आता आम्ही पोहोचलो आहे. तर हे बघा ओम नमः शिवाय. तर इथे ही घंटी होती, आणि छान मस्त मंदिर होतं. म्हणजे त्यानंतर आम्ही सॉक्स वगैरे काढलं ना दर्शनासाठी. त्यानंतर पायाला तर खूपच जास्त थंडी वाजायची. बघा सगळं काही म्हणजे संपूर्ण पावसाने ओलं झालेलं, खूप गार. तर वरती आल्यानंतर खूपच गारवा. तर भरपूर गर्दी होती, आणि खरंच इथलेही मेन तर हे बघा शंकराचार्य टेम्पल श्रीनगर, सगळी काही माहिती वगैरे दिलेली होती. आणि खरंच बघण्यासारखं मंदिर आहे, आणि वरतून खूप छान मस्त व्ह्यू बघायला भेटतात. तर हे बघा काढलेले आहे मी तर मंदिराचे थोडंसं माहिती वगैरे. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढूनही वाचू शकतात. थकली प्रियांका? सवय नाही कधी चढायची? हा आपण नाश्ता नाही आला. कधी घरातून बाहेर निघेल नाही कुठं? दिल पाहिजे एवढंच. पोटभर खाऊ घेऊन घालून म्हणून चिंगम खाते का? चिंगम नाही, मग काय? हॅपीडेंट आहे. मग ते काय राहतं? थोडंसं चांगलं वाटतं आम्हाला. हा चला.
बी पडून जाईल असं. मंदिर छान होतं ना, भारी वाटलं इथं आल्यानंतर, पण खूप छान वाटलं. वाटलं आलं पहिलं. आणि दर्शन पण व्यवस्थित छान झालं मस्त. आणि म्हणजे तिथं नव्हतं फोटोग्राफी अलाउड, त्यामुळे तुम्हाला नाही दाखवता आलं. मोठं लिंग होतं. घेतलंय का थोडं? मिस्टर हुशार आहे थोडे. चला. चष्मेशाही गार्डन, मुघल गार्डन, निषाद गार्डन, हे सगळं मिळून नाही चष्मेशाही निषाद गार्डन, या सगळ्यांना मुघल गार्डन म्हणतात. ओके, चला आता आम्ही गार्डनला आलोय. तर शंकराचार्य टेम्पल छान होतं ना, तर खरंच खूप छान वाटलं दर्शन घेतल्यानंतर. आणि हे मुघल गार्डनला आलेलो आम्ही. तर आता म्हणजे इकडे पतझडीचं सीझन होता, तर म्हणजे सगळे काही तुम्हाला हिरवगार थोडंसं ग्रीनरी थोडी कमी दिसेल. आणि जेव्हा इकडे ना म्हणजे याचा सीझन असतो फुलांचा वगैरे, तेव्हा हे गार्डन खूप छान मस्त असतं. तर तरी पण आम्हाला जर श्रीनगरचे लोकल फिरायचं होतं तर आम्ही आलो. तर भरपूर पर्यटक आलेले होते इथे. आणि इथे छोटे मोठे स्टॉल पण होते. काही वस्तू इथेही खरेदी केल्या आम्ही. तर खरेदी करणं बायकांचा आवडता छंद असतो. तर चला, तर आता मी थंडीही वाजत होती. हे बघा किती ढगाळ वातावरण आहे ना, आजूबाजूचा परिसर पण खूप छान मस्त होतं. हे बघा डोंगरावरती खूप जास्त धुकं होतं. आणि इथं पण आल्यानंतर पाऊस सुरू झाला, त्यामुळे थंडी खूप जास्त वाजत होती. हे बघा, तर इकडं म्हणजे मधून पायऱ्या होत्या, आजूबाजूने सगळी काही अशी ग्रीनरी. म्हणजे जेव्हा असं सगळं काही फुलं वगैरे असेल तेव्हा किती छान वाटत असेल ना गार्डनमध्ये आल्यानंतर. तर आम्ही इथे आलो, जरा वेळ थांबलो, थोडं फोटोशूट वगैरे केलं. आणि त्यानंतर पाऊस सुरू झाला, तर थोड्या वेळ इथेही थांबलो. आणि त्यानंतर खाली ना असे खाण्याचे स्टॉल होते, तिथे आम्ही छान मस्त म्हणजे मोमोज वगैरे सगळं काही खाल्लं. तुम्हाला सगळं शेअर केलेले आहे. आणि खरंच काश्मीरची ट्रिप आमची खूप छान झाली ना, सगळ्यांना आवडली. बऱ्याच ताईंना कमेंट करतात किती खर्च वगैरे, तेही तुम्हाला सांगणार आहे मी. आणि ते फोटोशूट करून भेटत होतं. पण आम्ही हाऊसबोटमध्ये, तर तिथे शिकारा राईडवरती हे सगळं काही केलेलं आहे. मस्त डान्स पण केलेला आहे आम्ही. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर नेक्स्ट व्हिडिओ पण नक्की बघा, तोही व्हिडिओ लवकरच येईल. हे बघा अशा प्रकारे, म्हणजे आता त्याचा सीझनच नव्हता फुलांचा झाडांचा, तिकडे पतझडीचा सीझन होता, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे दिसते गार्डन. पण जेव्हा तेव्हा असं सगळे फुलं वगैरे असतात ना, तेव्हा खूप छान मस्त असतं गार्डन हे. मराठी बोलो. चलो वेलकम भाई. तुम्ही कुठे भाई? आम्ही नाशिकचे. नाशिक. वाह देवा रे देवा. प्याज कांदा वाले. अंगूर वेलकम. अंगूर द्राक्ष वाली. चलो वेलकम. अंगूर बहुत कैसा लगा कश्मीर? बहुत बढ़िया, बहुत अच्छे. आप भी अच्छे हो. चलो वेलकम वेलकम. चलो कितना दिन का पैकेज है? हमारा 7 दिन का था, आज आखिरी दिन है. हाँ, अभी आज कुछ गिफ्ट ले लिया सब. और डॉल. चलो वेलकम वेलकम. अच्छी बात. चलो बाय. तर तिकडे म्हणजे मराठी कोणाला येत नाही, जमत नाही, आपल्याला हिंदीमधून बोलावं लागतं. आणि इथे आम्हाला मराठी बोलणारे भेटले, तर छान वाटलं बोलून त्यांच्याशी. थोडं गप्पा वगैरे झाल्या. आणि ते गार्डनच्या इथे ना म्हणजे असे खाण्याचे स्टॉल होते इथे, तर आम्ही बर्गर मोमोज वगैरे घेतलं. आणि पाऊस चालू होता, त्यामुळे आम्ही सगळे काय असे मध्ये उभो आहे. तर चला, इथंच आजची व्हिडिओची एंड करते. नेक्स्ट पार्टही लवकरच येईल. तर हाऊसबोट कशा प्रकारे असते तेही तुम्हाला दाखवणार आहे, तर तेही व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.